केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांची त्यांची अनौपचारिक भेट होण्याची देखील शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, अमित शहा मुंबईमध्ये आहेत, संपूर्ण त्यांचा दौरा कसा, काय नियोजन? श्वेता बरोबर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत। सहकार विभागाचे कार्यक्रमाची हजेरी जे आहे ते स्वतः लावणार आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर सह्याद्री अतिथीगृहामध्ये ते वास्तव्याला रात्रीपासून असलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत। काल रात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा भेटीगाठी जे आहे ते घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। सकाळी 11 वाजता सहकार क्षेत्रातल्या एका मुख्य संस्थेच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। सुरुवातीला कार्यालयाचं ओपनिंग जे आहे, मुख्य कार्यालयाचं ओपनिंग त्या संस्थेचं ते करतील। त्यानंतर BSC मध्ये जाऊन एक संबोधित जे आहे ते संपूर्ण सहकार क्षेत्रातल्या मान्यवरांना ते सुद्धा करणार आहेत। आपण जर पाहिलं तर सह्याद्री बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात राज्यातले महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा भेटीगाठीसाठी येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे या प्रमुख नेत्यांसोबत अमित शहांची काय चर्चा होते हे सुद्धा बघावं लागणार आहे, कारण राज्यातली सध्याची स्थिती आपण जर पाहिली तर त्यावरती भाष्य जे आहे ते अमित शहा करू शकतात किंवा त्यावरती चर्चा जी आहे ती होऊ शकते। धन्यवाद या माहितीसाठी। तर अमित शहा मुंबईमध्ये असताना या सगळ्या दौऱ्यासंदर्भात आपण वेळोवेळी अपडेट घेत राहू।